नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती 2025 पद आहे मित्रांनो. पोलीस पाटील मागील वर्षी विचारलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये काही आपण कव्हर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण डॅश आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 2:3 आहे. किती आहे मित्रांनो? 2:3 हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे काय होते मित्रांनो? नियोजन आयोगाचे पहिले ते अध्यक्ष होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या दिवशी झाला होता? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, चंपारण्यामधील शेतकऱ्याचा उठाव कशाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्याचा उठाव कशाशी संबंधित होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नीळ या उत्पादनाशी निगडीत होता, म्हणजे संबंधित होता. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे यशवंतराव चव्हाण हे काय होते मित्रांनो? संयुक्त महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 14 बँकेचे ते या दिवशी म्हणजे 19 जुलै 1969 साली 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, खालपैकी कोणता रोग डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खालपैकी कोणता रोग आहे डी जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुळदूस. काय मित्रांनो? मुळदूस हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, जयपूर फ्रूटचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? जयपूर फ्रूटचे जनक म्हणून खालपैकी कोणाला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर प्रमोद सेठी यांना ओळखले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असते? लिंबाच्या रसामध्ये कोणते ऍसिड असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सायट्रिक हे काय मित्रांनो? लिंबाच्या रसामध्ये ऍसिड असते. कोणते आहे? सायट्रिक. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे महात्मा गांधी यांची मूळ संकल्पना ही काय होती मित्रांनो? पंचायत राज ही मूळ संकल्पना होती. कोणाची होती? महात्मा गांधी यांची. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्द समूहाबद्दल आपला योग्य शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तगाई. काय मित्रांनो? तगाई हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे त्याला नेमके काय म्हटले जाते? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 75 वर्ष झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव त्याला नेमके काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अमृत महोत्सव असे म्हटले जाते. काय म्हटले जाते मित्रांनो? अमृत महोत्सव हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, खालपैकी कोणता हरितगृह वायू नाही? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. खालपैकी कोणता हरितगृह हा वायू नाही म्हणलेला आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हायड्रोजन काय मित्रांनो, हा वायू नाही. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे? खालपैकी कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वतंत्र वर्ण आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे देवनागरी लिपी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, ने ये सी हे प्रत्येक खालपैकी कोणते विभक्तीचे आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ने ये सी हे प्रत्येक खालपैकी कोणते विभक्तीचे आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तृतीया काय मित्रांनो, तृतीया त्याला काय म्हणतो आपण, ने ये सी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? पहा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो 5 वर्षे, 2 नंबर आहे 6 वर्षे आणि 3 नंबर आहे कायमचे स्थायी सभागृह. आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे 2 वर्षे. यापैकी आपला योग्य आन्सर निवडायचा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कायमचे स्थायी सभागृह आहे. काय मित्रांनो, कायमचे स्थायी सभागृह म्हणजे राज्यसभेचा कार्यकाल आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, झाकीर हुसेन हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहे? झाकीर हुसेन हे कुठल्या वाद्याशी संबंधित आहेत? पहा, तुम्ही ऐकलं असेल नाव. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तबला वादक आहेत. काय मित्रांनो, तबला वादक. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठात देण्यात आले आहे? सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले हे नाव देण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी हे कुठल्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फुटबॉलशी संबंधित म्हणजे संतोष ट्रॉफी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांचा म्हणजे संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 288. महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्यांची संख्या ही 288 आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राजस्थान. हे राजस्थान काय मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहत असते? कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहत असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तेरेखोल नदी ही कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून वाहत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले आहे? गेट ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी म्हणजे बांधण्यात आलेले आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, वारंवार परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1911 रोजी ते बांधण्यात आलेले आहे. कधी आहे मित्रांनो? 1911 रोजी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्थायी समिती ही जिल्हा परिषदमध्ये सर्वात महत्त्वाची समिती आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, अजीवनसत्व अभावी कोणता रोग होतो असतो? बघा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. अजीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रात आंधळेपण हा रोग होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बुध. काय मित्रांनो, बुध काय आहे? सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केलेला आहे? विधवा पुनर्विवाह कायदा हा कोणी केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाह कायदा
केलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली होती? पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1951 साली पहिली पंचवार्षिक योजना ही सुरू झाली होती. कधी झाली होती मित्रांनो? 1951ला. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, खालपैकी कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? खालपैकी कोणास सरहद गांधी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे खान अब्दुल गफार खान यांना भारताचे सरहद गांधी म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.